हाय हॅलो नमस्ते, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर खरंच ॲक्च्युली खूप दिवसांनी मी व्लॉग शूट करते आहे. आणि व्लॉग शूट करण्याचं कारण पण असंच आहे काहीतरी. तर आमच्याच बिल्डिंगमध्ये माझ्या पप्पांचे एक फ्रेंड होते, त्यांची वाईफ म्हणजे आमच्या काकी. तर मला त्यांच्या हातचं जेवण खूप आवडतं. तर आज त्यांच्या घरी असं चिकनचा बेत म्हणजे बेत ठरला आहे की आज चिकन बनवायचं आहे. तर त्या मला म्हणाल्या की आज तू इकडेच जेवायला ये आमच्याकडे. तर म्हटलं की ठीक आहे, बघूया आता, म्हणजे बोलवता तितकं तर जायला पाहिजे. आणि चिकन आहे म्हटल्यावरती कोण सोडणार आहे. तर मी म्हटलं तर चिकन काकी बनवतातच आहे, तर त्यांची जी पद्धत आहे, त्यांची जी रेसिपी आहे ती का नाही तुमच्यासोबत पण शेअर करू. म्हणून म्हटलं की चला आता काकी तर बनवतातच चिकन, त्यांना म्हटलं थांबा मी तिकडे येते, माझ्यासमोर बनवा, म्हणजे मी शूट पण करेन, एक माझा व्लॉग तुमच्यासमोर येईल. आणि त्यांची रेसिपी मुळात, कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तर त्यांची पद्धत तुम्हाला पण कळेल. म्हणून मी आता फटाफट जाते काकींकडे आणि आपण तिथे जाऊन आता काकींच्या हातचं चिकन बघणार आहोत आणि त्यांची रेसिपी कशी असणार आहोत ते शिकणार आहोत. तर चला जा लवकर मग. हां हां. तर इथे तेल टाकलं आम्ही कढईमध्ये. कढई मी आधीच तापत ठेवली होती. आता त्याच्यामध्ये आम्ही टाकतोय कांदा. हे मसाल्यासाठी भाजतो ना आधी? हो, मसाल्यासाठी भाजतो. हे वाटप करायला भाजतोय. लसूण घेतलेलं आहे, हे फोडणीसाठी सगळे गरम मसाले घेतले. हे वाटवासाठी धणे, लाल मिरची, सुकं खोबरं आणि आपले खडे मसाले. आणि हा फोडणीसाठी कांदा आणि इथे चिकन आणि थोडंसं दही वाटी काढलं. जसं बघताय कांदा थोडासा लालसर झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकतोय आणि ते चांगलं भाजून घेणार आहे. तर खोबरं टाकल्यानंतर इथे आपण जे गरम मसाला घेतला आहे तो थोडा परतवून घेणार आहोत तेलामध्ये. आणि आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकतोय, ते तेलामध्ये परतवून होईल. छान असं भाजून घ्यायचं आहे. टाकून घेतोय कढईमध्ये. सगळ्यांनी आपल्या अंदाजाने तेल टाकायचं आहे, ज्याला जसं पाहिजे तसं. हा तेजपत्ता, खडे मसाले सगळे टाकून घेणार आहोत आपण. आपण याच्यात भाजलेलं आहे. मला 4 कांदे घेतले ना, 4 कांदे बारीक घेतले. छान तेलात परतवून घ्यायचं. त्याच्यात भात घालणार आहेत ना. एकीकडे आमच्या गाठी भात घालायची तयारी चालू आहे. जिरा राईस. तेजपत्ता, तमालपत्र, सगळं
त्याच्यामध्ये तांदूळ टाकले तसा. मी त्याच्या मीठ चिकन टाकणार आता. चांगलं परतणार ना आता. नाही पाणी तेलातच चिकन. हो त्याला पाणी सुटेल ना आता. चिकनला पाणी सुटतं. हा हे थोडीशी हळद घातली त्याच्यात. आणि थोडंसं मीठ तुमच्या हिशोबाने घाला. सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. चांगलं तेलातून परतून घ्यायचं. जसं बॉयलर पटकन शिजतं. त्याला झाकण लावून ठेवूया म्हणजे ते आतल्यात शिजेल. आणि इथे काकींचा भात पण शिजतो. तर एकीकडे इथे चिकन थोडंसं शिजतंय आणि एकीकडे आता इथे हा मसाला वाटून घेणार. मिक्सरला लावून घेऊया पटकन. आपण इथे मसाला वाटून घेऊया. तर आपला मसाला इथे वाटून झालेला आहे आणि आपलं इथे चिकन पण बऱ्यापैकी शिजलं. तर इथे आपलं चिकन थोडं शिजतंय. इथे भात पण शिजत आला आहे आणि त्याच्यासोबत काकीने इथे भाकरीची सुरुवात केली आहे. बाकी कुठली भाकरी आहे? ज्वारीची भाकरी. वा, आज जेवणात मजा येणार आहे. परफेक्ट गोल. ह्या आमच्या काकी. तर इथे चिकन बऱ्यापैकी शिजतं आहे. मला वाटतं पूर्ण झालं असेल शिजत. आता ते आपण एका ताटात काढून घेणार आहोत. कढई परत गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं आता तेल असतं, थोडंसंच तेल टाकणार आहोत. ऑलरेडी चिकनमध्ये तेल पण टाकलं भरपूर. आता या तेलामध्ये थोडासा कश्मीरी लाल मसाला, तो मसाला तेलात जेव्हा परतेल शिजेल तर आणखीन छान लागेल टेस्टला. थोडासा मालवणी मसाला, थोडासा म्हणण्यापेक्षा 2 चमचे, 2 अडीच चमचे तुमच्या अंदाजाने, तुम्ही किती तिखट खात असाल त्या हिशोबाने.
आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये परतवायचं आणि जसा मसाला तेलात परतवून झाला आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकलं जेणेकरून त्या तेलामध्ये वाटण आणि हा लाल मसाला जो आहे तो चांगला शिजेल. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात आपलं शिजलेलं जे चिकन आहे ते परत थोडं त्या मसाल्यामध्ये शिजण्यासाठी टाकतो. आणि आपण त्याच्यामध्ये हे दही जे वाटेत घेतलं होतं ते टाकणार. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे ते. आणि या मसाल्यामध्ये त्याला एक किती मिनटं तरी साधारण 5 मिनिटं तुमच्या 5-10 मिनटं थोडं मसाला पण म्हणजे शिजेल आणि छान ग्रेव्ही तयार होईल. आता आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी सो हे आता चिकन बनलं आहे. ते चिकन मीच टेस्ट करणार आहे आणि मी टेस्ट करून सांगणार आहे की चिकन कसं झालं आहे ते. छान झालं. म्हणजे एरवी तर स्पायसी करतात पण आज मी खाणार आहे त्या हिशोबाने त्यांनी मस्त झाला. तर अशा प्रकारे आपल्या काकींनी आपल्याला झटपट असं चिकन जिरा राईस आणि ज्वारीची भाकरी करून दाखवली आहे. पटापट त्यांनी सगळं केलेलं. ते कसं करतात ते त्यांनाच माहिती बाबा इतकं पटापट. पण त्यांनी आपल्याला रेसिपी दाखवली आहे त्यासाठी त्यांना थँक्यू. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि काकींसाठी लाईक करा कारण काकींनी वेळात वेळ काढून मला रेसिपी दाखवली आहे.